आईने बाळाला ड्रेस घेतले. मी दाखवू का? आमचा आवडला घेतलाय छान. किती छान स्कर्ट लय भारी. मला असा ड्रेस होता अनुष्का पण होता मी असा ड्रेस त्यानंतर हा एक घेतलेला आहे रेड कलरचा तिच्या पप्पाने आणणार त्याच्यावरची पॅन्ट आता मुली तिला काठाचं आणणार आहे. काठाचं नका घेऊ तुम्ही आणि साड्या घेतल्या. साडी पण खूप छान आहे तिचं सूट. किती छान आहे ना. ती एक वांगी कलरची आहे. ती एक घेतली सेम आहे दोन्ही फक्त कलर वेगळे. हा मस्त आहे. आमचं आवरलं आता आम्ही निघणार आहे. छान बघा किती छान. स्वप्नाला किती कपडे घेतले बाळा. देवाने सुटला फ्रॉक घेतली आहे मस्त. मुलांच्या भरपूर घेतो मुलींच्या पण घेऊ वाटत आहे. 4 ड्रेस घेतले वीराला घेतले असे छान. किती सॉफ्ट कपडा लय सॉफ्ट आहे. तर आता आम्ही सपनाच्या घरून निघालोय. जायचं आपल्या कुठं जायचंय? महादेवाला कृष्णेश्वरला पैठणला. पैठणला का ते नाही वेरूळला. तर रात्रीच आम्ही आलो होतो. भरपूर रस्ता चुकत आलो त्याच्यामुळे उशीर झाला. आणि पिल्लूला करमलं. तिच्या जो लहान लहान मुलं असले तिला करमणारच ना. आणि भार्गव झोपलं खाली गेलेला आहे ना. भार्गव कुठे? चल बाय कर बाबाला. बाबांना बाय कर. बाय बाबाला बाय कर बच्चा. चप्पल असेल पुढं. त्याला काय उचलून घेते काय ना. तो तिकडेच येणार आहे. तो वर झोपलाय त्याला घ्यायचं ना. हा तुला यायचं होतं. तू तर आता तिकडेच येणार आहे ना बाबाच्या घरी. हा देवांची दादा कुठे? देवान दादा सपनाची पाहतो का देवांची पाहतोय काय माहिती. पाहिजे तिच्या पाहिजे खाली तिला. झोप आली खाली उतरायचं. त्याला अजून नाही चालता नाही. काय रे तू तुझ्या गोष्टी चालल्याय ना. तुझ्या पण गोष्टी चालल्याय. तोंडात नाही घालू. करमून गेलं. पुढच्या वेळेस त्याला खेळण गार्डन मध्ये. हा मग जुजू खेळशील ना. त्याला इकडे बसव. जुजू खेळशील ना जुजू. नाही त्याला इकडे बसव म्हणलं तो पडेल. तोंडात नको घालू. मग त्याला राग येतो. वाकारे हानीन मग त्याला राग येतो. तर फायनली निघाले सगळे. आणि खरं सपनाला न्यायचं नव्हतं पण बळच माग लागून चालले. चलो चला चला चला. मावशीचे घर कसे वाटलं बाबड तुला? उघडून देऊ काच थोड्या वेळ. आता लक्षात नाही आलं. तर इथं किल्ला आहे. कोणता आहे का? दौलताबादचा किल्ला आहे. किल्ला म्हणायचं गेला तर माग काय एंट्री हा वरती डोंगराव डायरेक्ट ते तिकडे दिसतंय का तुम्हाला कुठे? डोंगरावर आता आम्ही निघालेलो एकदम आणि आता आलोय दौलताबाद किल्ल्याजवळ. आम्ही चाललोय कृष्णेश्वरला. ह्याला जायचंय आपल्याला. वेरूळला जायचंय. आम्ही जाणार आहे वेरूळला. सपना तिथं नवस केला होता. आम्हाला घेऊन गेली होती ती मागच्या वेळेस नवस केला. तर आम्ही चाललोय आता. बच्चे झोपले. माझा बच्चा नसता झोपला ना. बच्चा मस्त पाहते आहे का बाई. झोपला. आमचा बच्चा नाही झोपत.
तर इथे पप्पा पाठीमागच बसले होते, कारण की मी पप्पांना म्हणले होते तुम्ही पुढं बसा, आम्ही तिघी मागं बसतो. पण पप्पा म्हटले तूच पुढं बस, तुला लय मळमळ होत राहते, तू मागं बसलेली आम्हाला नाही परवडत, तू सारखी गाडी थांबवायला लावती. तर त्यामुळं मग पप्पा पुढं नाही बसत. पप्पांना वाटतं की हिला मळमळ होती, मग पप्पा नाही बसून म्हणजे तेच नाही बसते पुढं. मी त्यांना बळजबरी केली तर ते बसत नाही, आणि ते मला सगळे बळच म्हणतात तूच पुढं बस, आम्हाला तू मागं बसलेली नाही परवडत, कारण की तुला जास्त मळमळ होते, वॉमिटिंग होत राहते, मग तू त्यामुळं पुढंच बस. तर आम्ही आलो इथं आता भद्रा मारुतीच्या ठिकाणी, आणि बच्चा कुठे आहे? सपोचा बच्चा, आमचा बच्चा चाललाय मम्मीकडे. आणि हे मस्त वातावरण झालंय. तर चला जाऊया आता, येऊ दर्शन घेऊन भद्रा मारुतीचं. आणि आशू पण चालली वज काय हो राहिलं हो ना. तर फायनली आम्ही पोचलोय भद्रा मारुती या ठिकाणी, आणि आशूंच्या येऊ राहिले पाठीमागून. पप्पा आले, चालले वज आणि बच्चान मी चाललोय. बच्चा चलो बाबडू, कसं वाटलं तुला? हां आपण कुठे आलो बाबा, कुठे आलो? चल चल इकडं मंदिर बघ बरं कसलं आहे. मंदिर कसे शमल मंदिर. चला लेडीज कुठं ना, चलो बाबू, चलो. हा बाप्पा जे बाप्पा करी बाप्पा बघ. बाप्पा याड्यामध्ये आमचं दर्शन झाले, आणि आम्ही आता शरीचं दर्शन घ्यायला मिस्टर आपण पण हजर झाला. एकदम समोर नाही उभं राहिले, मी एकदम समोर उभे राहिले. खेळचा प्रसाद दिला आणि जे बाप्पा बघितला काय चटका बसत आहे. चांगले ना, गोड घ्यायचं का? फायनली दर्शन करून आम्ही रिटर्न निघालोय, आणि आश्रम त्या पण निघाले, आणि घामाघूम झालोय. आणि मोकार ऊन आहे इथं, आणि सगळे घामाघूम झाले. मम्मी कुठे पाय मम्मी, ये इकडे दुकानांच्या पुढून चालली. तर चला जाऊया डायरेक्ट आता कोणता महादेवाच्या मंदिरामध्ये, गुरुनेश्वरला. क्लायमेट लय भारी झालं. तर इथे आम्ही नाश्ता करत होतो, आणि मग मिस्टरांनी तिला गाडीत आणलं होतं, कारण की ती राहत नव्हती. आणि जेवताना असंच करावं लागतं, एकाने घ्यावं लागतं, मग बाकीच्यांनी जेवणं. मिस्टर म्हटलं तुम्ही जेव्हा आधी मी तिला घेतो, मग मी नाश्ता करतो. तर मग मिस्टर तिला गाडीत घेऊन आले होते. नाही तर मग कधी मम्मी घेते, कधी मी घेते, असंच आलटून पालटून करावं लागतं, तेव्हा खाणं होतं. नाही तर मग ती खाऊनच देत नसते, ती रडत असते. आणि इथे भद्रा मारुती, आणि त्यानंतर आम्ही महादेवाला पण गेलो कृष्णेश्वर मंदिरात. आणि तर मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा सपना बोलली होती की माहितीला बाळ झाल्यावर आम्ही पुन्हा येऊ. तर त्यामुळं मग तिला पण सपना म्हणजे मला पण यायचंच येतं, तसं तुम्ही या तिकडून, आणि आपण मग देवाला पण जाऊन येऊ. गुरुनेश्वर कोणतं रे? कृष्णेश्वरांचा मंदिरात दर्शन वगैरे घेऊन, आणि 12 ज्योतिर्लिंग आहे ते. तर आम्ही त्यांचं दर्शन घेऊन निघालो रिटर्न संगमनेरला. आणि बच्चे लोग कंपनी अभी नाश्ता कर रही है, खाना खा रहे है. बघ मिशी आली, बघ मिशी, त्याला मिशी आली बघ. ए मिशी कुठे रे? मिची त्या तिथे बाय.
मस्त असं आता टोल नाका आलाय ना आमचे. आता पैसे जाणार आहे 125 रुपये. चला द्या सपना भाडं द्या. 125 भाडं द्या. थांबा आता मी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समृद्धी हायवेचा लुक आणि गाडीचा स्पीड आणि गाडीचा वेग एकदम मस्त अशी चालू आहे. आणि रस्ता पण एकदम सुनसान. 2-4च गाड्या असतात. आणि रात्रीचं कसं असतं पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे थोडस वेगळंच वाटत होतं. आणि आता कसं आहे की काहीच नाही सगळं आम्ही ऊन पडलेलं आहे मस्त वातावरण झालेलं आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. रात्री पाऊस चालू असल्यामुळे भरपूर असं रस्ता पुढे गेलो आम्ही चुकलो होतो. तर चला आता जाऊ आम्ही अर्ध्या तासात घरी. अर्ध्या 1 तासात अर्धा पाऊण तासच लागेल.